टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपूरसह विदर्भातलं आताच तापमान 40 पार गेलेलं आहे। असं असताना प्राथमिक शाळेच्या परीक्षा ज्या आहेत ते एप्रिल महिन्यात आहे, त्यामुळे शिक्षक याचा विरोध करतात। लीलाधर ठाकरे सर आपल्या सोबत आहे। सर, काय विरोध करताय तुम्ही? प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचं वय, त्यांचं आरोग्य, महाराष्ट्रातील एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातलं तापमान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधल्या पायाभूत सुविधा या बाबी लक्षात घेतल्या तर SCERTनं जे परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं, हे वेळापत्रक अत्यंत अप्रस्तुत, अप्रासंगिक आणि अनाकलनीय आहे। आज महाराष्ट्रात सह विदर्भातलं ऊन पाहिलं तर 40च्या पुढे आपल्या इथे तापमान आहे आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ते अधिक वाढणार आहे। अशावेळी लहान लहान विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं ही बाब अत्यंत अप्रासंगिक आहे। मग तुम्ही पत्र लिहिलं, विरोध कसा करताय? विरोध ज्या तारखेला SCERTनं हे वेळापत्रक जाहीर केलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे आमचे राज्याध्यक्ष यांनी संचालकांना याबाबत निवेदन करून या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केलेली आहे। आम्ही सुद्धा तशीच मागणी करतो आहे। बऱ्याच शाळांमध्ये वीज नाही, वीज असली तर पंख्याची सुविधा नाही, कडाक्याचं ऊन आहे, अशा याच्यात लहान चिमुकल्यांना परीक्षा देणं अवघड होतं। नक्कीच ना, आमचं म्हणणं तेच आहे की एकीकडे ऊन, दुसरीकडे पायाभूत सुविधांचा अभाव, आणि अशा परिस्थितीत या चिमुकल्या बालकांच्या परीक्षा जर तुम्ही आयोजित करत असाल तर हे किती चुकीचं आहे। एकीकडे आपण मॅट्रिक 12वीच्या परीक्षा उन्हाचा विचार घेऊन फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतो आणि दुसरीकडे 6 ते 14 वर्षाच्या वयोगटातील जे आमचे विद्यार्थी आहे त्यांच्या परीक्षा मात्र एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात 25 एप्रिलपर्यंतचं हे वेळापत्रक SCERTनं तयार केलं आहे आणि त्यामुळे आमचा विरोध नाही, आम्ही त्यात सुधारणा मागतो आहे बालकांच्या आरोग्याचा विचार करून। कधी मागणी करताय परीक्षेची तुम्ही? साधारणतः आपल्याकडे आजपर्यंत ज्या प्राथमिक वर्गाच्या परीक्षा होत होत्या त्या एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात संपून जात होत्या। आमची आजसुद्धा हीच मागणी आहे की एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्याच्या आत या परीक्षा संपेल अशा प्रकारचं सुधारित वेळापत्रक SCERTने जाहीर करावं। वेळापत्रकात बदल झाला नाही तर तुमच्या शिक्षक समितीची काय भूमिका असणार आहे? वेळापत्रकात बदल करावा अशी आम्ही मागणी केली आहे आणि एकंदरीत जी वास्तव परिस्थिती आहे आणि विद्यार्थ्यांचं वय आणि आरोग्य आहे या बाबीचा विचार करून SCERT त्यात सकारात्मक बदल करेल, सुधारणा करेल अशी आमची अपेक्षा आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।